नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, नागपूर महावितरणामध्ये 200 या ठिकाणी 28 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। तर आपण सर्व या ठिकाणी बघणार आहोत। ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला मी पूर्ण सांगणार आहे, कोणत्या पदासाठी आहे, कोण याला एलिजिबल आहे, जागा कोणत्या पदासाठी आहेत आणि याची लास्ट डेट कधी आहे। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। या ठिकाणी बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून महावितरणामध्ये वीजतंत्री, तारतंत्री या ठिकाणी या पदांच्या व कोपा याच्यामधल्या या ठिकाणी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर ग्रामीण मंडळ अंतर्गत 25-26 साठी, लक्षात घ्या 2025 आणि 26 या करता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्षासाठी करारबद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, 1 वर्ष कालावधीसाठी या ठिकाणी करार आहे हा। पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता 9/9/2025 ते या ठिकाणी 15/9/2025 या डेट मध्ये विभागनिहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर तुम्हाला डेट दिली आहे 9 पासून 15 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे। नागपूर ग्रामीण मंडळ येते, नागपूर अंतर्गत असणाऱ्या विभागाचं आस्थापना नोंदणी क्रमांक खालील प्रमाणे। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय दिलंय बघूया। यामध्ये बघा, अनुक्रमांक दिलाय 1 ते 5 मध्ये विभागाचं नाव दिलेलं आहे, आस्थापना नोंदणी क्रमांक आणि कोणतं पद आहे, कोपा, वीजतंत्री, तारतंत्री यांच्या किती दिलेले आहेत ते आपण चेक करणार आहोत। पहिलं आहे नागपूर ग्रामीण मंडळ आणि नागपूर मधलं प्रॉपर। ठीक आहे, तर त्याचा आस्थापना नोंदणी क्रमांक, हा नोंदणी क्रमांक म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन मध्ये या ठिकाणी अर्ज करताल त्यावेळेस हा नोंदणी क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल, तर तो तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे त्या विभागामध्ये तुम्ही अप्लाय करताय। कोपाच्या 18 जागा आहेत, वीजतंत्री तारतंत्रीला नाहीये। कटोल विभाग या ठिकाणी दिलेला आहे, 6 जागा कोपाला आहेत, 32 जागा वीजतंत्री आणि तारतंत्रीसाठी 20 जागा आहेत। मौदा या ठिकाणी विभाग आहे, या ठिकाणी बघा 6 जागा कोपा, 21 जागा वीजतंत्रीला, 14 जागा तारतंत्रीसाठी। त्यानंतर सावनेर विभाग आहे, 3 जागा या ठिकाणी कोपाला आहे, वीजतंत्रीला 14 जागा, 41 जागा आहेत, 41 जागा आहेत, 11 जागा तारतंत्रीसाठी। उमरेड विभाग आहे, या ठिकाणी 2 जागा कोपामध्ये, 15 जागा वीजतंत्री आणि 15 जागा तारतंत्रीमध्ये। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जागा झालेल्या आहेत। या ठिकाणी बघा, शैक्षणिक अर्हता काय लागते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण SSC, राष्ट्रीय व्यवसाय परीक्षा NCVT लागतंय तुम्हाला। या ठिकाणी कशामधून, वीजतंत्री, तारतंत्री किंवा कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। दस्तावेज काय लागणार, SSC ITI लागणार आहे तुमच्या, 4 सेमिस्टर जे आहेत तुमचे झालेले आणि 2 सेमिस्टर व्यवसायातील जे आहेत तुमचे उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका कोपाची, 4 सेमिस्टर वीजतंत्री तारतंत्रीची। या ठिकाणी आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, इतर अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करायचे। तुम्हाला ऑनलाईन मध्येच अपलोड करायची। तुम्हाला विद्यावेतन हे नियमाप्रमाणे राहील, त्यांच्या वयोमर्यादा 31/8/2025 पर्यंत गणण्यात येणार आहे। 18 ते 32 वर्ष राहणार आहे। यामध्ये मागासवर्षीय असेल तर 5 वर्षांची शिथिलता भेटणार आहे त्यांना, लक्षात घ्या, म्हणजे 32 आणि 5 या ठिकाणी 37 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता। या ठिकाणी बघा, नमूद पदसंख्या कमी जास्त होईल हे त्यांच्यावर राहील। भरती प्रक्रियेदरम्यान राजकीय किंवा इतर दबाव हे सगळे नॉर्मली नियम दिलेले आहेत। तर ITI आणि SSC गुणांच्या टक्केवारीनुसार कमीत कमी तुम्हाला 40 ते 60% असले पाहिजेत, लक्षात घ्या। या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायची नोंदणी प्रत या www.apprenticeshipindia.org मध्ये तुम्हाला दिली आहे। 19/9/2025 पर्यंत या ठिकाणी कार्यालय कामकाज दिवशी सादर करावे लागेल गुणपत्रिका। ठीक आहे, हे सगळं दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी 228 पदांची ही पूर्ण भरती आहे आणि सगळे पद याच्यामध्येच दिलेले आहेत। या ठिकाणी या ठिकाणी बघा, हे जे पहिलं जे आपली ॲडव्हर्टाइजमेंट बघितली आहे याच्यामध्येच 228 पदांसाठी ही भरती आहे पूर्ण। या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला ऑनलाईन मध्ये जायचं, वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे, अपलोड डॉक्युमेंट करायचे। याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।